हे बघा अजून एक कारनामा आमच्या घरातला कोमल. चूक नको करू, लोकांना जे दिसायचं ते सगळं दिसणार आहे. तुम्ही दाखवलं तर नाही दिसणार, दाखवलं तर दिसणार. बरं आता हे कळालं सगळं. लोकांच्या घरात पण असतं. हे बघा तोंड जवळ घेऊन जाते, मग ती केस ओढती, मग येते माझ्याकडे बोंबलत. डोळ्यात बोट घालती ना मग पिल्लू ती. असं नाही करू, छोट आहे तिला कळत नाही, मग ती केस वाटते. काय करा बहिणीला आणि काय नाही बाबा. ही बहीण तू लहान झाली का आता? तू लहान झालीस का? पिऊच्या जरा पोटात दुखतंय बघ. परी तू मला मदत नको करू ग परी, त्यांना काम करू दे ग. परी इकडे हो चल. हे बघा अजून एक कारनामा आमच्या घरातला कोमल. चूक नको करू, लोकांना जे दिसायचं ते सगळं दिसणार आहे. तुम्ही दाखवलं तर नाही दिसणार, दाखवलं तर दिसणार. बरं आता हे कळालं सगळं. लोकांच्या घरात पण असतं. हे बघा काय करणार सांगा बरं असं आता. बापरे कोमल तुला ब्लाऊज लय आवडला लोकांना. घर आवडू का नको पण ब्लाऊज आवडला बाबा. ती भजी येऊन जाईल. आई ते भजी जळते ग. एवढी मोठी कॅडबरी पाहू दे इकडं. ये इकडं. हा आता खायची नाही का? चला बस झाला आता. बाकी संध्याकाळी ना गुड करेन तू. चला वाट बरं जेवायला पटकन. चल कोमल कुठे गेली? कोमल चल वाट. चल परी जेवण करूया आपण. चल हे बघ माझी लेक बघा हे टाकते आहे का, आसन टाकते जेवायसाठी. टाक बा. चला टाका. कुठं टाकती ते? कोणाला? काकाला का? मला? माझ्यासाठी का? माझ्यासाठी. हा चल टाक माझ्यासाठी. आण लवकर, मला भूक लागली. पटकन आण. मी कुठे बसू? मी इथे टाक. हा इथं माझ्या पायाजवळ. माझा पाय कुठे आहे? हा टाक. हा पिऊ झोपली का? हा का ग परी? बस झाली. आता नको टाकू. ती पण टाकायली. तुला टाकायली का? ती साठी टाकायली. एक काकासाठी, एक दादासाठी आणि एक माझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी. अशी 4 टाकती ती. परी मम्मीने टाकले ग. बर मला सांग तू पिऊ झोपली का ग? पिऊने तुझे केस ओढले का ग? आज बी ओढले? चला माझं वाढलं ताट कोमल. चला मग घ्या लवकर. कोणी पोळी नाही खात ग? पोळी नाही खात माहिती. करून ती पोळी उठून मग घेते मग देवाचे नाव, लहान देवाचे नाव. बापरे बाप. चला बसतो आता आम्ही जेवायला. परी हे काय केलं ग परी? एक उचललं. परी लांब बस ना तू. इकडे बस माझ्याकडे बघ. जर इथं बस. हा ठेव. बस चल मास. हा बस खाली टाक. तुला ताट देतो वाढून मी. बस. हा बस खाली बस. बस ना. हा काय खाणार आहेस तू सांग मला.
शे काय खिचडी खायची का? मोबाईल पाहून नाही, आज मोबाईल नाही पाहायचा आता. सगळे सोबत जेवायला तू कोण पाहिलंय मोबाईल? आज खिचडी मला आणि अंडा भुर्जी आहे. बाकी यांच्यासाठी आहे भजी पापडी. बस ग कोमल, तू तेल केलंय का मग तू पाणी थोडं तेल केलंय. बरं आण. तर या जेवण करण्यासाठी, या परी जेवण करण्यासाठी. पाय पाय पायला हात नाही लावू, पायला हात नाही लावू. जा हात धुणे पळा. उठा लवकर उठा. गुटगलेन तू नाही नाही जेवण करायचं ना, जेवण करायचं आपल्याला हात धुत असतात. मग तू पायाला हात लावला, जा धुण्या. उठा. हा बस बस. केली काय भाजी? नाही वांग्याची भाजी सांगितलं तुम्ही थोडी. तू म्हणत मी वांगे आणतो मग कर. मग नाहीच केली ना. नाही मग आलेच नाही ना मग. जाऊ दे आता. चला मित्रांनो, मी जेवण करतो आणि तुम्हाला सकाळी भेटतो. ओके. तर यांचं बघा इकडे काय चालू आहे. काय चालू आहे पिऊ? प्रेम प्रेम. आज व्हॅलेंटाईन डे. दीदीला शुभेच्छा देते काय? आता कॅमेराकडे नुसतं पाहिजे बरं का. आणि बाई असे तोंड जवळ घेऊन जाते, मग ती केस ओढती, मग येते माझ्याकडे बोंबलत. डोळ्यात बोट घालती ना मग पिल्लू ती. असं नाही करू. छोटं आहे तिला कळत नाही मग ती केस वाटते. काय करा बहिणीला आणि काय नाही बाबा. ही बहीण कशी रे बाबा ही. छोटो हो छोटो. ही छोटी बहीण, छोटी दीदी. का रे बेटा, काय विषय तुझा? नाही तोंडात नाही घालू. आता पिऊचं बारसं कधी करायचं, आता हे बरेचसे लोक क्वेश्चन विचारताय. तर सध्या काही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत आता बारशाची. का ग कोमल? तर काही जण म्हणतात तुम्ही पिऊ काय म्हणतात, तिला हक्काचं नाव द्या ना. नाव ठेवूस तर हक्काचं नाव नाही ना पडलं अजून तिला. परू नाही ना, परू रडल ना ती. तर तिला हक्काचं नाव द्यायचं बाकी आहे आणि लवकरच आम्ही हक्काचं नाव देऊ तिला, अशी अपेक्षा करतोय. काय मला पण सांगू हक्काचं. आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आमच्या इथं आज पूजा होणार आहे मस्तपैकी एक. नाही कोमल? हो. कसली पूजा करणार आहेस कोमल? दाखव ना त्यांना, मग त्यांना कळ कसली पूजा. वा. आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही गोप्रो मध्ये व्हिडिओ शूट करतोय. हो. ओके ना. कॉल कोणाला आलाय? रामभाऊ आला वाटतं. रामभाऊ पण आहे आमच्यासोबत. ते पण तेवढीच वाट बघताय बाळाची जेवढी आम्ही बघतोय, नाही का? आमची पिऊ सुद्धा वाट बघतीये की बाळ कधी येणार आहे. हो की नाही बाळ? जेवढी युट्यूब फॅमिलीला उत्सुकता आहे तेवढीच पिऊला देखील उत्सुकता आहे. तिच्यासोबत खेळायला कोणतरी पाहिजे तिला तिच्या वयाचं. तशी परी आहे पण परी जरा मोठी आहे आणि ही जरा लहान आहे. बंड आहे परी, बंड. हे बघा बंड ही. अटकून जाते म्हणजे माहिती सोडले माझ्या डोळ्यात. बरं आता बघा, कुठे जायचं बेटा तुला? कुठे जायचं? पुण्याला. काय आपलं? शाळेत पप्पा जातील ना. आपण जालन्यातील लोक बाई. पुण्याला काय आपलं? कुठे यायचं तुला सांगत लवकर. कॅडबरी आणायला. हॉटेल मध्ये जायचं का? हॉटेलमध्ये जेवण जायचं का? ओ काका, हाव इकडे पान काका. काका काका काय बोलतात बाबा? काका बोलत बी नाही बाबा व्हिडिओ मध्ये. काय रे, किती वाजता आला रात्री तू घरी? 12:30. मला तर माहित बी नाही का आला तुझं. व्हिडिओ पाहिला मी 12-10 वाजता जेवण केलंय. काका आवडतात बाबा आम्हाला. काकाला आवडतात खूप. ते बघ दादा आले. उठ लवकर. भिजू घातला. आता दुसरं काहीतरी तिला भिजू घातलंय म्हणते. दुसरं आहे ना तो पिवळा. यांचं दररोज घरी चालूच राहतं काही ना काही. आणि मला वाटतं की कोमल विसरलेली कालचं जे आहे. यांच्या हातात येते काल काय? तिला बोललो होतो आपण रॅक वगैरे आणणार आहे, पण मी रॅक बघून आलो आणि आज घेऊन येणार आहे. कोमल रॅक बघून आलो की नाही? हो. तुला व्हिडिओ कॉल दाखवलं. मला काय नाही का, काही नका आणू, राहू द्या, असं तसं. आता घरी मग आणा म्हटलं चांगलं तर काय बोलतील काय नाही कोमल. ताट ते व्यवस्थित, मग चमचे बिमचे पण बसले पाहिजे त्याचे. बसत चमचे ना तिथं राहतात ना, ती परी वडते. एक चमचा वाढला का सगळे पडतात. आहे तू रॅक. तर इकडे आहे. मी काल व्हिडिओ कॉलवर दाखवलं ते.
पण त्यांना काही ते आवडलं नाही म्हणे. आज मी परत जाऊन पाहणार आहे. आणि बघ रोहिणी आली हिला घ्यायला. तिला काकू आवडते बाबा, पण काकू काय बाबा नुसतं ते बाळासोबत खेळत राहते. काय मिनिमम कोमल तुला असं वाटतंय का हिला रोहिणीची डिलिव्हरी झाल्यानंतर मिनिमम 6 महिन्यात तरी पिऊ जवळ जाणार नाही रोहिणी? दुसऱ्या दिवशी पाहत ही आली. तू लहान झाली का आता? तू लहान झालीस का? पिऊच्या जरा पोटात दुखतंय बाबा. तिचं पोट साफ होत नाही 2 दिवस झालेले आहेत म्हणून ती जरा किरकिर करतीये. पण ठीक आहे, होईल जरा नीट अशी अपेक्षा करूया आपण. काय हॉटेलला नाही घेऊन जाणार आहे मी. हॉटेलचं नाही हा मग काय म्हणणार तुम्ही दोघी जण काय प्लॅनिंग करायला सांगा मला. काय नाही आमचे शिकलं ते आम्हाला शाळेत टाकायचं आता. मोठं शाळेत जायचं बा तुला. डॉक्टर म्हणले शाळेत जाऊ नका, आंघोळ करू नका, सांगते ना मला. डॉक्टर म्हणले कॅडबरी खा, आईस्क्रीम खा, आईस्क्रीम खा, मोबाईल खेळा, हॉटेल मध्ये जा. हो का ग असे म्हणले डॉक्टर? मोबाईल खेळा म्हणे रोज. कोणी डॉक्टर म्हणले? नाव सांगते डॉक्टरचं मला. मी त्यांना भेटून त्याची पदवी तरी चेक करून येतो. म्हणलं रोज मोबाईल खेळा. नाही का त्या डॉक्टरची पदवी तरी बघून येतो ना. कळालं का? डॉक्टर पण म्हणले मोबाईल पाहायचा. पालत्या गड्यावर पाणी थोडाच बोट नाही घालवा. मोबाईल घ्यायचा नाही, नीट शाळेत जायचं. आज माहिती सांगा. काही जणांना वाटतं की आम्ही परीची खूप लाड करतोय, तिला शाळेत पाठवत नाही, प्रत्येक वेळी किंडर जॉय वगैरे देतो. तर आम्ही तिच्याकडे तेवढंच लक्ष देतो. आता तुम्हाला परत एकदा तेच सांगतोय, तुम्ही जेवढा 11 मिनिटाचा व्हिडिओ बघता त्यातून पुऱ्या दिवसाची तुम्ही अंदाज नका लावू की काय चाललंय काय नाही. मी दुकानात गेल्यानंतर परीसोबत कशी वागणूक होते, काय तिला शिकवतात का नाही ते तुम्ही नका हे करू. पण एवढं आहे की तुम्हाला जे दिसतं त्यावर तुम्ही बोलता. पण ठीक आहे, ह्या गोष्टीला मान्य करतो आणि आम्ही अजून जरा हे करायचा प्रयत्न करू. ओके.